संजय निरुपम यांची उत्तर पश्चिम मतदारसंघात वैयक्तिक ताकद नाही. आनंद दुबे 2019 काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत आहे. अमोल कीर्तीकर यांची उत्तर पश्चिममध्ये संघटनात्मक पकड आहे. संजय निरुपम हे 10 वर्षापासून अयशस्वी राजकारणी आहेत. 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक ते हरले. संजय निरुपम यांची या मतदारसंघात वैयक्तिक ताकद नाही. असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा संजय निरुपम काम करत होते, 2019 ची जी निवडणूक होती, संजय निरुपम काँग्रेसच्या वतीने लढले होते, तर 3 लाख करीब मत त्यांना मिळाला होता. आणि 2024 मध्ये परिस्थिती एकदम बदलली आहे. 2024 मध्ये काँग्रेस पक्ष हे शिवसेनेसोबत आहे. शिवसेने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गठबंधन आहे नॉर्थ वेस्ट सीटला. आणि आम्ही खात्रीने सांगू इच्छितो की आमचे जो उमेदवार आहेत अमोल भैया कीर्तीकर हे कमीत कमी 2 लाख मताचे जास्त मतांनी निवडून येणार आहेत. कारण असं आहे की अमोल भैया कीर्तीकर हे ग्रासरूटचे वर्कर आहे. संघटनमध्ये त्यांची खूप चांगली पकड आहे. आणि संजय निरुपम हे 10 वर्षापासून असफल राजनीतिज्ञ आहेत. 2014 ची निवडणूक हारले, 19 ची हारले. काँग्रेस पक्षामध्ये त्यांची कोणी सूत घेत नव्हता. काँग्रेस पक्षाचा जे हायकमांड आहे त्यांना सिरियस घेत नव्हता. ते सगळ्या कारणामुळे संजय निरुपमची स्वतःची काही ताकद नाही. ज्यापर्यंत ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसची एक ताकद आहे, कोणी नकारू शकत नाही. पण संजय निरुपमची व्यक्तिगत काही ताकद नाही. त्यांना मानणारा खूप कमी वर्ग आहे. 100, 200, 300 लोकांचा एक समूह त्यांना फक्त मानत आहे. आणि लोकसभेमध्ये 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख मताचा सवाल आहे. तर ह्या निवडणूकमध्ये अमोल भैया कीर्तीकर खूप चांगल्या मतांनी विजयी होणार. संजय निरुपम फॅक्टर काही आम्हाला त्रास देणार नाही.